सांगली लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आलेली आहे। उद्या 7 मे रोजी सकाळी 7 वाजल्यापासून मतदान सुरू होणार आहे। त्यासाठी निवडणूक कर्मचारी आज मतदान साहित्य घेऊन आपल्या ठिकाणी रवाना झालेले आहेत। निवडणूक साहित्य आणि कर्मचारी यांना मतदान केंद्राकडे पोहोचवण्यासाठी एसटी बसेसची सोय करण्यात आलेली आहे। आज त्या बसेसमधून हे कर्मचारी त्यांच्या नियोजित मतदार केंद्रावर चोख पोलीस बंदोबस्तात रवाना झालेले आहेत। 1830 मतदान केंद्रासाठी 10,000 निवडणूक कर्मचारी नियुक्त करण्यात आलेले आहेत। मुक्त वातावरणात निवडणुका होण्यासाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध आहे, अशी माहिती सांगलीचे जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले। केंद्र क्रमांक 201-207 केंद्र क्रमांक 14 संपर्क साधायचा आहे। केंद्र क्रमांक 201-207 साहित्य केंद्र क्रमांक 14 संपर्क साधायचा आहे। 14 संपर्क साधून साहित्य नोंदवायचं आहे। केंद्र क्रमांक 201 आणि केंद्र क्रमांक 14 संपर्क साधून साहित्य नोंदवायचं आहे। सेंटरचं नाव कुठे? केंद्र क्रमांक 267 केंद्र क्रमांक 267 आणि केंद्र क्रमांक 18 संपर्क साधून साहित्य नोंदवायचं आहे। पोलीस कर्मचारी कुठे? केंद्र क्रमांक 267 जोपर्यंत पीआरओ पर्यंत तुम्ही आहे का? केंद्र क्रमांक पोलीस कर्मचारी आल्यानंतर तुम्ही लोड करा। ओके, उन्हाचं पाणी वगैरे पिलं सगळे। केंद्र क्रमांक 257 ऑल द बेस्ट। खात्री करा मशीन बघू शकते, त्यांना जे नंबर बघले त्यांना जे दिलेली आहे आपण एक यादी दिलेली आहे। मॅडम 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 बघता ना त्यांच्या हातात द्या, त्यांच्या हातात बसून घेतो। चला द्या मॅडम, सर हात लावून बघू ना बघू ना बघू ना बघू ना। नाही जाणार मी। हे महत्वाचं आहे।
अक्रम. मध्ये मतदान होणार आहे, त्याच्यासाठी सर्व व्यवस्था करण्यात आलेली आहे. आज साहित्य वाटप करण्यात येत आहे. सर्व जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाकडनं सर्व अरेंजमेंट्स करण्यात आलेली आहे. फ्री, फेअर आणि पीसफुल इलेक्शन्स कंडक्ट करण्यासाठी आम्ही सुसज्ज आहे. सो मी याद्वारे सर्व मतदारांना मोठ्या प्रमाणात आवाहन करतो की सर्वांनी जास्तीत जास्त संख्येला उद्या येऊन आपल्या मतदान केंद्रामध्ये जाऊन मतदान करावा आणि लोकशाहीच्या बळकटीकरण करण्यामध्ये आपण मोलाचा सहभाग द्यावा. थँक्यू. मतदान केंद्र जवळपास आज सांगली 44 सांगलीमध्ये 1830 मतदान केंद्र आहे. तर एकंदरीत मिळून जवळपास 10,000 स्टाफची आपण नेमणूक करण्यात आलेली आहे. सगळ्यांची योग्य रीतीने ट्रेनिंग करण्यात आलेली आहे. सो वी आर होपफुल दॅट की आम्ही फ्री, फेअर आणि ट्रान्सपरंट आणि पीसफुल इलेक्शन कंडक्ट करू. मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी काय? येस, आता मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी आपण सर्वांकडनं आवाहन करण्यात येत आहे. आपण मोठ्या प्रमाणातलं संकल्पपत्र देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर SMS आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा लोकांना आपण संबोधन केलेली आहे. आपला आयकॉन्स जिल्ह्याच्या आयकॉन्सच्या मार्फतसुद्धा आम्ही करण्यात आलेली आहे. याद्वारे मी पुन्हा सर्व मतदारांना आवाहन करतो की जास्तीत जास्त प्रमाणात येऊन तुम्ही करावा आणि त्याचबरोबर कोणताही सोशल मीडियावरती कोणी आक्षेपार्ह पोस्ट टाकू नये आणि 2 ग्रुप्समध्ये तणाव निर्माण होईल किंवा त्यांची पीस डिस्टर्ब होईल असं कोणताही कृत्य कोणी करू नये. याच्यावरती आम्ही सगळ्यांनी वॉच करतो आहे. सर्वांनी त्याच्याबद्दल थोडा काळजी घ्यावी आणि त्याचबरोबर मतदान केंद्राच्या आतमध्ये 100 मीटरच्या आतमध्ये कोणी मोबाईल फोन घेऊन जाऊ नये आणि सर्वांनी आपलं पीसफुल मॅनरमध्ये सर्वांनी करावा आणि निर्भय आणि निष्पक्ष वातावरणामध्ये आम्ही इलेक्शन कंडक्ट करतो आहे. सगळ्यांचं पुन्हा आव्हान आहे, सर्वांनी येऊन करावं. सध्या उष्णतेची तीव्रता